सरप्राईज कसं वाटलं? छान होतं सरप्राईज. मणी सर, तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. अजून एक सरप्राईज? काय सांगा लगेच. मणी सर, आपला अर्जुन आधी सुजित सरांकडे होता, तेव्हाही तुम्हाला अर्जुन सोबत वेळ घालवता आला नाही. त्यानंतर तो दिन्या मणी बनवून आपल्या घरात राहिला, तेव्हाही तुम्ही अर्जुन पासून लांब राहिलात. आई वडील म्हणून आपण आपल्या बाळासोबत जो वेळ घालवायला पाहिजे तो तुम्हाला नाही मिळाला. म्हणून मी तुम्हाला एक छानसं सरप्राईज द्यायचं ठरवलंय. हा, आता कशाला तडमडायला फोन करताय कोणी? बरं ठीक आहे, मी बघेन नंतर. तुम्ही सरप्राईज सांगा. मणी सर, कुणाचा तरी महत्वाचा कॉल असेल, काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल. मी बघ. नाही, आता माझ्यासाठी फक्त महत्वाच्या तुम्ही आहात. सांगा. मणी सर, चला, फोन महत्वाचा आहे. स्वानंदी, चला, उचला आधी फोन. स्वानंदी तुम्ही पण ना. हे घ्या, अननोन नंबर आहे, मला नाही बोलायचंय. मणी सर, अहो कामाचा फोन असेल. कोण? बोला तुम्हीच. मणी सर, तुम्हाला फोन आलाय ना, मी कशी बोलणार? उचला आणि बोला पटकन. तुम्ही पण ना स्वानंदी. उचला. हॅलो. हॅलो, मणिकुमार. कोणीतरी अण्णा आहे, मी नाही ओळखत. बोला. हा बोला, कोण बोलतंय? कोण बोलतय ते महत्वाचं नसतंय बघ, काय बोलतय ते महत्वाचं असतंय आयुष्यात. तुझा मुलगा, तुझा पोट्टा अर्जुन राजारामच्या घरी होता ना रे, किडनॅप झाला बिचारा कालचा. राजाराम, हे बघ, अशी मस्करी करू नकोस. मी शाळेत होतो ना तेव्हा करायचो असं. या ट्रिक जुन्या झाल्यात खूप. ओके, ट्रिक आउटडेटेड असू शकते, पण माहिती, इन्फॉर्मेशन एकदम फ्रेश, ताजी. विश्वास नसतोय बघ तुझा माझ्यावर, मग नंतर करशील पश्चाताप. आता तर वेळ आहे, राजारामच्या घरी जा आणि खात्री करून घे, तुझं पोट्ट तिकडे नसतंय. आणि हा अण्णा शब्दाचा पक्का. गुड बाय. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो. ठेवलाय. मणी सर, फोन कट केला. मणी सर, आपला अर्जुन. आनंदी, मला असं वाटतंय हा खरंच राजाराम आहे, मस्करी करतोय आपली. नाही मणी सर, राजाराम दादा अशी मस्करी नाही करणार. आपल्या अर्जुनला किडनॅप केलाय म्हणाले ते. हा, म्हणजे तुम्ही बरोबर बोलताय, राजाराम अशी मस्करी करणार नाही. तुम्ही राजाराम दादांना फोन करा, लगेच करा. हो, लावतो. काय झालं? नॉट रिचेबल येत आहे. फोन लागत नाहीये. म्हणजे हा फोन खरा होता. आपला अर्जुन, नाही, आपल्या अर्जुनला किडनॅप केला. नाही स्वानंदी, करा प्लीज. अर्जुन राजारामकडे सेफ असेल. ओके, असं एवढं घाबरू नका तुम्ही. बरं, मी एक काम करतो, मी जातो तिथे, गेल्यावर अर्जुनला बघतो आणि तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो. ओके, आलोच मी. नाही मणी सर, मी येते तुमच्या सोबत. मला माझ्या डोळ्यांनी माझ्या अर्जुनला बघायचंय. तो खरंच सेफ आहे नाही बघायचंय मला. तुम्ही नाही स्वानंदी, तुम्ही खरंच येऊ नका, त्याची खरंच काही गरज नाही. आणि अर्जुन सेफ आहे, तुम्ही उगाच पॅनिक होताय. मी म्हणालो ना तुम्हाला, मी तिथे गेल्यावर फोन करतो तुम्हाला. रिलॅक्स, आलोच मी. आमचं चुकलं. आम्ही आमच्या अर्जुनला पाठवायला नको होतं. आमच्या एकांतासाठी आम्ही आमच्या अर्जुनला त्यांच्याकडे पाठवलं आणि अर्जुनला किडनॅप केलं. कसं असेल माझं बाळ? त्याला कोणी त्रास तर देत नसेल. मी काय करू? मी बहिणींना फोन करून विचारते.
वहिनीचा फोन लागत नाहीये. नाही, वहिनीचाही फोन लागत नाहीये. राजाराम दादांचाही फोन लागत नव्हता. म्हणजे हे दोघही अशा ठिकाणी आहे जिथे रेंज नसणार आहे. आणि माझा अर्जुनही यांच्याच बरोबर आहे. म्हणजे यांनी राजाराम दादा आणि वहिनीला काही केलं तर नाही ना? माझा अर्जुन, माझा अर्जुन. देवी आई, आमचं चुकलं. आम्ही आमच्या एवढ्याशा जीवाला, आमच्या अर्जुनला आमच्यापासून लांब ठेवायला तयार झालो. पण आमच्या चुकीची शिक्षा आमच्या अर्जुनला देऊ नकोस प्लीज. त्याचं रक्षण कर प्लीज, त्याचं रक्षण कर. अरे सुजित, तिकडे बघ, मणी चाललाय घरातनं. येस सुजित, तुझ्या प्लॅनचा पहिला टप्पा सक्सेसफुल झालाय. पहिला टप्पाच नाही तनिष, पूर्ण प्लॅन सक्सेसफुल होणार आहे. हा मणी आता राजारामच्या घरी जायला निघालाय खरा, पण तो राजारामच्या घरी पोहोचणार नाही. कारण माझी माणसं त्याला रस्त्यातच गाठणार आणि त्याला संपवणार. आता जाताना 2 पायांवर चालत जातोय ना मस्त, पण बिचारा मणी येताना 4 खांद्यांवर येणार. अखेर आपल्या मार्गातला अडथळा आज दूर होणार. येस मॉम, आज हा प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच हवा, बाय हुक और बाय क्रुक. ऑफकोर्स, प्लॅनही कमाल आहे आणि तूही कमाल आहेस. सुजितचा प्लॅन आहे बाबा, सक्सेसफुल होणारच. माझ्या माणसांना हेडसअप देतो, हा निघालाय ते कळवतो. हॅलो, निघालाय. मणी घरातनं जस्ट निघालाय. माहितीये ना तुम्हाला काय करायचंय? त्याला रस्त्यात गाठा आणि संपवा त्याला एकदाचा. आणि ऐक, त्याचा गेम केल्या केल्या मला फोन करायचा आणि मला ही गुड न्यूज द्यायची. वाट बघतोय मी. ऑल द बेस्ट.